Life-threatening medical condition that occurs in pregnancy or during or affect after the labor and the delivery. There are any number of illnesses and the disorders of the pregnancy that can be threaten the well-being or of both mother and children. Okay, so it is a affected or it is a emergency condition or it is a illness असेल medical असेल surgical. Okay, so it is a अफेक्ट ऑन कोणावर अफेक्ट होणार मदर्स आणि चिल्ड्रन्सवर. ओके, लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. समटाइम्स मदर्सची सुद्धा या ठिकाणी डेट होऊ शकते. ओके, किंवा चिल्ड्रनची सुद्धा त्या ठिकाणी चाइल्ड सुद्धा त्या ठिकाणी डेट होऊ शकते. सो त्यालाच आपण काय बोलतो ऑब्स्टेटिकल एमर्जन्सीज. ओके, सो हे कुठं मध्ये बघायला पडू शकतं आपल्याला प्रेग्नंट वुमनमध्ये आफ्टर लेबर असेल किंवा डिलिव्हरी ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी असेल. सो त्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला ऑब्स्टेटिकल एमर्जन्सीज बघायला भेटतात. सो ऑब्स्टेटिकल एमर्जन्सी ऑफ प्रेग्नन्सी फर्स्ट वन एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे, प्लासेंटल अब्रप्शन आहे. ओके, प्लासेंटा प्रिवे आहे, प्रीक्लाम्शिया इक्लाम्शिया आहेत. ओके, प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन असेल. ओके, सो ह्या आपल्याला आपल्या ऑब्स्टेटिकल एमर्जन्सीज झाल्या. ओके, फर्स्ट वन कोणती एक्टोपिक प्रेग्नन्सी, प्लासेंटर अब्रप्टिव्ह, प्लासेंटा प्रिवे, प्रीक्लाम्शिया और इक्लाम्शिया, प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ द मेम्ब्रेन. ओके, सो फर्स्ट वन आपण आता नंतर बघू ड्युरिंग लेबर आणि डिलिव्हरीमध्ये कोणत्या कोणत्या एमर्जन्सी असतात. ॲम्नियोटिक फ्लुइड एम्बोलिझम. ओके, जे पण ॲम्नियोटिक फ्लुइड आहे मदरचं, सो त्याच्यामध्ये जर का फ्लुइड एम्बोलिझम झालं लाईक बबल्स फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टार्ट झालं, सो त्या ठिकाणी सुद्धा ती ऑब्स्टेटिकल एमर्जन्सी आहे. इन्व्हर्जन्स और रप्चर ऑफ युटरस. ओके, युटरस सपोज जर काही ट्रोमा असेल, ओके, काही इंजुरी असेल, सो त्या टाईमला जर का रप्चर झाला सो त्या ती सुद्धा आपली एमर्जन्सी आहे. प्लासेंटा ॲक्रिटा सुद्धा ही आपली इमर्जन्सी आहे. ओके, प्रोलॅप्स अंबलिकल कॉर्ड. ओके, अंबलिकल कॉर्ड जर काही प्रोलॅप्स झाली, ओके, तिच्या नॉर्मल पोझिशनपेक्षा ती स्प्लिट झाली, ओके, किंवा तिची पोझिशन चेंज झाली, सो त्याला आपण प्रोलॉंग अंबलिकल कॉर्ड बोलू शकतो. शोल्डर डिस्टोजिया, ज्यावेळेला डिलिव्हरी आपण करतोय, ओके, सो डिलिव्हरीला ज्यावेळेला शोल्डर ऑफ बेबी जर का जास्त असेल, सो त्या टाइम पिरियडमध्ये काय होऊ शकते, मदरला इंजरी होऊ शकते. ओके, आणि चिल्ड्रन सुद्धा त्या ठिकाणी शोल्डर डिस्लोकेट होऊ शकतो. सो शोल्डर डिस्टोजिया ही सुद्धा एक एमर्जन्सी कंडिशन आहे. ओके, सो ऑब्स्टेटिकल एमर्जन्सी पोस्टपार्टममध्ये कोणते कोणते, पोस्टपार्टम हेमोरेज. ओके, आफ्टर डिलिव्हरी जर का झाली, डिलिव्हरी नंतर जी एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ब्लड लॉस जर का होत असेल, ओके, सो ते सुद्धा पोस्टपार्टम हेमोरेज म्हणजे आपण त्याला बोलतो. आणि काय इन्फेक्शन असेल जसं की सेप्सिस इन्फेक्शन असेल, ओके, किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल इन मदर्समध्ये, सो ते सुद्धा ऑब्स्टेटिकल एमर्जन्सीमध्ये पोस्टपार्टममध्ये कॅल्क्युलेट करतात. साइन अँड सिम्पटम्स आपण जर का बघितले ऑब्स्टेटिकल एमर्जन्सीजचे, सो साइन अँड सिम्पटम्स कोणते कोणते, डायमिनिश फिटल ॲक्टिव्हिटी आहे, त्यानंतर ॲबनॉर्मल ब्लिडिंग आहे, लिकिंग ॲम्नियोटिक फ्लुइड आहे, सिव्हिअर ॲबडोमिनल पेन आहे, कॉन्ट्रॅक्शन्स आहे, ओके, ॲब्रप्ट अँड रॅपिड इन्क्रीज इन ब्लड प्रेशर्स आहे, एडिमा आहे. ओके, मदर्समध्ये एडिमा होऊ शकतो. अनप्लेझंट स्वेलिंग, वजानल डिस्चार्ज आहे. ओके, वजानल डिस्चार्ज सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. फिवर आहे, लॉस ऑफ कॉन्शियसनेस आहे. ओके, त्यानंतर ब्लर विजन. ओके, ब्लरी विजन आपण त्याला बोलू शकतो. त्यानंतर हेडॅक आहे. ओके, हे साइन अँड सिम्पटम झाले आपले. त्यानंतर डायग्नोस्टिक आहे, मेडिकल हिस्ट्री आपण कलेक्ट करू शकतो. पेल्विक आणि जनरल फिजिकल एक्झामिनेशन आपण त्या ठिकाणी करू शकतो. मॅटर्नल व्हायटल सायन्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो मदरचे. फिटल हार्ट रेट आपण त्या ठिकाणी फिटरचे चेक करणार. डायग्नोस्टिक ब्लड आणि युरिन टेस्ट करणार मदर आणि चिल्ड्रनचे. ॲबडोमिनल अल्ट्रासाउंड त्या ठिकाणी करणार आपण यूएचजी. एक्सटर्नल फिटर हार्ट किंवा मॉनिटर आपण करणार. ओके, त्यानंतर बाय फिजिकल प्रोफाईल आपण ती करणार BPP. इंटरनल फिटर हार्ट मॉनिटरिंग आपण करणार इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, त्यानंतर रप्चर ऑफ युटरस असेल. ओके, फर्स्ट आपण बघू रप्चर ऑफ युटरस कोणते कोणते emergencies. Like definitions, break into continuity of the uterine wall anytime beyond 20th week of pregnancy, it is a cause of rupture of membrane. Okay, rupture of uterus. So rupture of uterus जे आहे ते त्याची कंटिन्युटी ब्रेक होणार. ओके, युटराइन वॉल त्याचं ब्रेक होणार किंवा होणार 20th week ऑफ द प्रेग्नन्सीमध्ये. सो त्याला आपण काय बोलतो, रप्चर ऑफ युटरस. त्यानंतर कॉजेस काय रप्चर ऑफ युटरसचे, वीक युटेराइन स्कार आहे. ओके, ऑब्स्टेटिकल लेबर्स आहे. ओके, त्यानंतर ड्युरिंग मॅनिप्युलेशन्स आहे. त्यानंतर आहे ड्युरिंग मॅनिप्युलेशन्स आहे. इनकरेक्ट यूज ऑफ ऑक्सिटोसिन ड्रग्ज आहे. ओके, ऑक्सिटोसिनचा ड्रग्ज आपण प्रॉपरली केला नाही यूज. ओके, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. एक्सटेन्शन्स ऑफ सर्वायकल लॅक्सरेशन आहे. ओके, सडन फॉल आहे. ओके, सडन फॉल सुद्धा होऊ शकतो.
ब्लो ओव्हर द ॲबडोमन आहे. ओके, सो हे मेन कॉजेस आहे युटरस रप्चरचे. ओके, त्यानंतर सायनम सिम्पटम्स काय आहे? इफ स्लो ऑनसेट काय असणार आहे? स्लो और सब ॲक्यूट असू शकतो. इंटरमिडिएट ॲबडोमिनल पेन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात मदरमध्ये. शॉक सुद्धा ती जाऊ शकते, शॉकमध्ये हायपोव्हॉलेमिक असेल. ओके, हायपरव्हॉलेमिक असेल. त्यानंतर युट्रायुट्राईन डेट ऑफ फिटस असू शकतो. ओके, म्हणजे फिटसची डेट सुद्धा त्या ठिकाणी इंट्रायुट्राईनमध्ये होऊ शकते, कारण की इंजुरी त्या ठिकाणी झाल्यामुळे. ओके, स्लाइट व्हॅजिनल ब्लिडिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते, स्लाइटली व्हॅजिनल ब्लिडिंग. ओके, इन ॲक्यूटमध्ये काय बघायला भेटू शकतो आपल्याला? ॲक्यूट ॲबडोमिनल पेन त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. फेंटिंग अटॅक्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. कोलॅप्स असेल. ओके, मदर्स विल बी कोलॅप्स और अब्सेन्स ऑफ फिटल हार्ट रेट. ओके, हार्ट रेट आपल्याला त्या ठिकाणी अब्सेन्स सुद्धा बघायला भेटू शकतो फॉर द इंट्रायुट्राईन डेट ऑफ फिटसमुळे. ओके, सो डायग्नोसिस काय करणार आपण? नो युटेराईन स्कार्स. ओके, युटेराईन स्कार्स आहे का ते बघणार आपण. ओके, त्यानंतर सिम्पटम्स कोणते आहेत? ओके, विच टाईप ऑफ सिम्पटम्स प्रेझेंट आहे मदरमध्ये. ओके, ते आपण बघणार. लॅप्रोटॉमी त्या ठिकाणी करणार आपण इन मदर्समध्ये. ओके, मॅनेजमेंट काय करणार आपण? रिसब्स्टिट्यूशन करणार आहोत मदरला. प्रिपरेशन्स करणार आपण एमर्जन्सी लॅप्रोटॉमी. त्यानंतर लॅप्रोटॉमी ऑपरेशन्स विच मे बी इन्क्लुडिंग इन वन ऑफ द थ्री, दॅट इज रिपेअरमेंट ऑफ स्कार. ओके, स्कारचं रिपेअरमेंट करणार. रिपेअरमेंट विथ स्टेरिलायझेशन. ओके, आणि हिस्टेक्टोमी त्या ठिकाणी रिमूव्हल ऑफ युटरस आपण त्या ठिकाणी करणार. ओके, त्यानंतर रोल ऑफ मिडवाईफरी म्हणजे की मिडवाईफ म्हणजे की रोल ऑफ नर्स. ओके, ऑब्स्टेटिकल नर्सचं काय आहे रोल? हिस्ट्री क्लड करायचे, सिझेरियन सेक्शन झालेलं आहे का अगोदर. ओके, साइन ऑफ सिम्पटम्स बघायचे की मॅटर्नल शॉक त्या ठिकाणी आहे का, किंवा फिटल डिस्ट्रेस त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का. मॉनिटर करायचे आपल्याला व्हायटल सायन्स मदरचं आणि बेबीचं फिटर हार्ट साऊंड. ओके, त्यानंतर नॉट फॉर ओव्हर आपल्याला ठेवायचं आहे, मदरला एम्प्टी स्टमक ठेवायचं आहे. ओके, बिफोर द डिलिव्हरी. ओके, 24 hours ऑफ डिलिव्हरी. ओके, मेडिकल असिस्टन्स आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. रिसर्चिटेट करायचं मदरला, सपोज मदर विल बी नॉट टेकिंग हर ब्रेथ साऊंड असेल. ओके, त्यानंतर आहे अरेंज फॉर आय व्ही फ्लुइड्स इन्क्लुडिंग ब्लड. ओके, ब्लड सुद्धा आपल्याला अरेंज करून ठेवायचं आहे. आय व्ही फ्लुइड जे असेल ते ॲडमिनिस्ट्रेशन करणार आपण त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आयडेंटिफाय द फ्री डिस्पोजिंग फॅक्टर्स लाईक युटेराईन रप्चर असेल. ओके, ते त्यानंतर डू नॉट अटेम्प्ट टू डिलिव्हर व्हॅजिनली. ओके, गिव्ह ॲश्युरन्स अँड पॉसिबल आउटकम्स, दॅट इज सिस्टोक्टोमी आपण त्या ठिकाणी करू शकतो. कॉल्ड प्रेझेंटेशन्स आहे. ओके, कॉल्ड प्रेझेंटेशन्स कोणते कोणते आपण त्या ठिकाणी बघू. कॉर्ड प्रेझेंटेशन्स ॲबनॉर्मल प्रेझेंटेशन असणार आहेत कॉर्डचं. ओके, प्रेझेंटिंग पार्ट ऑफ द कॉर्ड प्रोलॅप्स आपण त्याला असं बोलू शकतो. ओके, कॉर्ड प्रोलॅप्सचे 3 प्रेझेंटेशन्स आहे. ओके, अंबलिकल कॉर्ड प्रोलॅप्सचे. फर्स्ट वन आहे ऑकल्ट प्रोलॅप्स, सेकंड वन आहे कॉर्ड प्रेझेंटेशन्स, थर्ड वन आहे कॉर्ड प्रोलॅप्स. ओके, कॉर्ड ऑकल्ट म्हणजे काय की कॉर्ड प्लेस होणार. ओके, आउटसाइड द प्रेझेंटिंग पार्ट ऑफ द इंटरनल और एक्झामिनेशन मध्ये. ओके, सो कॉर्ड प्रेझेंटेशन्स काय? हिअर कॉर्ड इज स्लिप डाऊन बिलो द प्रेझेंटिंग पार्ट दॅट फेड लाईट इन टू द इंटॅक्ट बॅक ऑफ मेम्ब्रेन. ओके, बॅक ऑफ मेम्ब्रेनच्या आपल्याला इंटॅक्ट मध्ये ते बघायला भेटणार. कॉर्ड प्रोलॅप्स कुठे असणार? कॉर्ड इज लाईंग इनसाइड द व्हॅजिना और द आउटसाइड द व्हॉल्वर रप्चर ऑफ मेम्ब्रेन मध्ये. ओके, या ठिकाणी आपल्याला कॉर्ड प्रोलॅप्स बघायला भेटू शकते. कॉर्ड प्रोलॅप्स आहे, कॉर्ड प्रेझेंटेशन्स आहे आणि कॉर्ड प्रोलॅप्स आहे. ओके, इन्सिडन्स रेट आणि इटॉलॉजी आपण बघू. 1 in 300 डिलिव्हरीज मध्ये बघायला भेटतात. मोर कॉमन इन कुठे? पॅरस वुमन मध्ये. इटॉलॉजिकल फॅक्टर जर का आपण बघितले, माल प्रेझेंटेशन्स असेल प्रॉपरली म्हणजे की ब्रीज प्रेझेंटेशन असेल म्हणजे की बेबीचं जे हेड आहे ते अपोजिट डायरेक्शन असू शकतात. ओके, आणि बटस प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक असेल. ओके, प्री मॅच्युरिटी असेल इन मदर्स किंवा चिल्ड्रन्समध्ये. मल्टिपल गेस्टेशन असेल म्हणजे की ट्विन्स बेबी असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. हायड्रोमनियास म्हणजे की एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लुइड प्रेझेंट असेल अमनियोटिक फ्लुइड इन मदरमध्ये. मायनर डिग्री ऑफ प्लासेंटा और प्रिव्या और मार्जिनल इन्सर्शन्स ऑफ द कॉर्ड और लॉंग कॉर्ड आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यानंतर लॅट्रोजिनस. ओके, लोअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन असेल किंवा व्हर्जन असेल. त्यानंतर डायग्नोसिस कोणत्या कोणत्या करतो आपण कॉर्ड प्रोलॅप्समध्ये? इट इज डिफिकल्ट टू डायग्नोज करण्यासाठी आपल्याला डिफिकल्टी होते. त्यानंतर आहे कॉर्ड प्रेझेंटेशन्स. कॉर्ड प्रेझेंटेशन्स करतो आपण फिलिंग फॉर पल्सेशन ऑफ कॉर्ड थ्रूआउट द इंटॅक्ट मेम्ब्रेन. कॉर्ड प्रोलॅप्स कसं करणार आपण? डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन करणार. ओके, पाल्पेशन करणार आणि फिलिंग ऑफ पल्सेशन आहे का ते चेक करणार. भाषा प्रिव्या म्हणजे काय? कंडिशन दॅट फिटल व्हेसल्स जे आहे ब्लड व्हेसल्स ते ओव्हर द फ्रंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट म्हणजे बघायला भेटणार आपल्याला.
साइन अँड सिम्पटम्स काय बघू शकतो आपण, स्लाइट फ्रेश ब्लिडिंग असेल वजानरी, ओके. सो रप्चर ऑफ मेम्ब्रेन ती आपल्याला बघायला भेटू शकतात. साइन ऑफ फिटल डिस्ट्रेस सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. मेकोनियम स्टेन लिक्वर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघा, म्हणजे मेकोनियम म्हणजे काय, स्टूल पास ऑफ केलं असणार फिटसने, सो ते स्टेन कलर आपल्याला लिक्विड आपल्याला बघायला भेटू शकतात. इन्क्रीज फिटल मुवमेंट असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला वास प्रिव्हेंट बघायला भेटू शकतो. मॅनेजमेंट कसं करणार आपण, सेकंड स्टेज मॅनेजमेंट जसं की व्हाजिनल डिलिव्हरी असेल, शुड बी एक्सपेक्टेड, ओके. इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन असेल, फिटस लाईव्ह असेल, ओके. मदर इज इन फर्स्ट स्टेज ऑफ लेबर असेल, ओके. परायटी असेल, लाईक फिटल कंडिशन्स असेल, ओके. ह्या आपण त्या ठिकाणी मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतो. रोल ऑफ नर्स काय, इमिडिएट मेडिकल हेल्प आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार मदरला, मॉनिटर करणार फिटल हार्ट रेट, ओके, बेबीची, इन्फॉर्म करणार फॅमिली मेंबरला, ओके. स्टे विथ द मदर सोबत राहणार आपण त्या ठिकाणी, ओके. एनकरेज करणार आपण बेअरिंग डाऊन फॉर होप लाईव्ह बेबी, ओके. कॉल फॉर द पिडियाट्रिशियनला आपण कॉल करणार, अरेंज फॉर द ट्रान्सपोर्टेशनसाठी मदरला शिफ्ट करणार. त्यानंतर आहे कॉल्ड प्रेझेंटेशन्स अँड कॉल्ड प्रोडक्ट्स. कॉल्ड प्रेझेंटेशन्स लाईक अंबलिकल कॉर्ड लाई इन टू द फ्रंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट दॅट मेम्ब्रेन इज युजली इंटॅक्ट, ओके. कॉल्ड प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत, कॉर्ड लाईज इन फ्रंट ऑफ द प्रेझेंटिंग पार्ट बट द मेम्ब्रेन आर रप्चर, ओके. रप्चर असणारं मेम्ब्रेन, ओके. त्याला आपण कॉल्ड प्रोडक्ट बोलतो. कॉल्ड प्रेझेंटेशन म्हणजे काय, आपल्याला विज्युअल इंटॅक्ट भेटणार आहेत आउटसाइड द, ओके. प्री डोस पोसिंग फॅक्टर्स कोणते कोणते, मल्टीपॅरिटी म्हणजे की नंबर ऑफ वेस्टेशन प्रेझेंट आहे, प्री मॅच्युरिटी असेल मदर आणि चिल्ड्रन्समध्ये, माल प्रेझेंटेशन असेल जसं की ब्रिज प्रेझेंटेशन आहे, शोल्डर प्रेझेंटेशन आहे, ब्रो प्रेझेंटेशन आहे, फेस प्रेझेंटेशन आहे. लॉंग कॉर्ड असेल तर त्यासुद्धा आपल्याला लॉंग कॉर्ड प्रोडक्ट्स आपल्याला बघायला भेटू शकते. पॉलीहायड्रॅमनस असेल, ओके. पॉलीहायड्रस म्हणजेच की ज्यामध्ये एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ फ्लुइड प्रेझेंट आहे, ॲमनेटिक फ्लुइड, ओके. त्यामुळे सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतात. आणि मल्टिपल प्रेग्नन्सी आपल्याला बघायला भेटू शकतात. डायग्नोस्टिक क्वेलिशन कसं करणार आपण, आयडेंटिफाय करणार आपण प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स, व्हाजिनल एक्झामिनेशन करणार आपण त्या ठिकाणी, ओके. रप्चर ऑफ मेम्ब्रेन आहे का, मॉनिटर करणार आपण ॲबनॉर्मल फिटल हार्ट साऊंड आहे का, कॉर्ड आपल्याला आपण बघणार विजिबल आहे का प्रॉपरली, ओके. मॅनेजमेंट काय करणार आपण, फर्स्ट स्टेज मॅनेजमेंट आपण इमिडिएट सिझेरियन सेक्शन करू शकतो त्या ठिकाणी, डिलिव्हरी आपण करू शकतो बेबीची, ओके. ॲडमिनिस्टर करणार आपण मास्क टू फॉर रिड्यूस फिटल हायपोक्सिया, ओके. राईस फूट एंड ऑफ द बेड, ओके. जो बेडचा एंड आहे तो आपण राईज करू शकतो. ब्लॅडर फिलिंग करू शकतो त्या ठिकाणी. सेकंड स्टेज ऑफ लेबर आपण त्या ठिकाणी करू शकतो, लाईक लायब्रल इपिझोपॅटमी किंवा बेअरिंग डाऊन बाय द मदर अँड डिलिव्हर ऑफ द बेबी आपण त्या ठिकाणी करू शकतो. टेक इमिडिएट ॲक्शन आपण त्या ठिकाणी करणार, एक्सप्लेन द मदर अँड द फॅमिली मेंबरसाठी. ऑक्सिटोसिन ड्रिप त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार, ओके. आय आपण प्रोव्हाइड करणार, ओके. ॲडमिनिस्टर करणार आपण 10 to 12 लिटर ऑफ ऑक्सिजन बाय द मार्क्स, ओके. त्यानंतर बेबी और पर व्हाजिनल आपण एक्झामिनेशन करणार इन मदर्समध्ये, ओके. त्या ठिकाणी आपण कॉर्डला काय करणार, आउटसाईडला काढणार, ओके. किंवा कॉर्डला आपण लूज करणार फॉर द स्टेराइल गॉजनी पिकअप करणार, ओके. आणि फॉर द नॉर्मल सॅलनी आपण ग्लोव्स घालून सनी हँड ओव्हर करणार, ओके. त्यानंतर आपण प्रेशर सप्लाय करणार फॉर द कॉर्डवर, ओके. अटेम्प्ट फॉर द रिलीव्ह ऑफ प्रेशर्स, ओके. त्यानंतर प्रॉपरली पोझिशन देणार आपण मदर्समध्ये, ओके, फॉर द मदर डायफ्रामसाठी, आणि ट्रान्सफर करणार फॉर द मदरला, आणि मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड अँड ॲक्शन्स आपण त्या ठिकाणी करू शकतो, ओके. या ठिकाणी ह्या टाईपच्या पोझिशन आपण मदरला प्रोव्हाइड करू शकतो. शोल्डर डिस्टोजिया ही सुद्धा एक एमर्जन्सी ऑब्स्टेटिकल आहे. फ्लुइड ऑफ द शोल्डर अँड द स्पॉन्टेनियस रोटेट anterior posterior diameter of the outlet following of the delivery is to be fetal head, ओके. जो फिटलचा जो हेड आहे त्या ठिकाणी जर का शोल्डर ब्लॉकेज असणार फॉर द व्हाजिनल मधून ज्यावेळेला नॉर्मल डिलिव्हरी होते त्यावेळेला, सो त्या ठिकाणी आपल्याला एंटेरियर पोस्टेरियर डायमीटर त्याची इंक्रीज असणार, त्यामुळे आपल्याला शोल्डर डिस्टोजिया हा बघायला भेटतो. रिस्क फॅक्टर्स काय, मॅटर्नल एज ओव्हर 35 इयर्स असेल त्यामुळे आपल्याला बघायला भेटू शकतो शोल्डर डिस्टोजिया. हाय फरायटी असेल फॉर पोस्ट डेटेड प्रेग्नन्सी असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. मॅटर्नल ओबेसिटी असेल, ओव्हरवेट ऑफ मदर असेल त्यामध्ये बघायला भेटू शकतो. त्यानंतर आहे मॅटर्नल डायबिटीस असेल, मदर डायबिटीस असेल त्यामध्ये बघायला भेटणार. गेस्टेशनल डायबिटीस असेल त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार, ओके. लार्ज फिटस हेड असेल किंवा बर्थ वेट असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो. त्यानंतर आपल्याला ऑपरेटिव्ह डिलिव्हरीज त्या ठिकाणी करायची प्रोलॉंग लेबरमध्ये, ओके. डायग्नोस्टिक कोणत्या करणार आपण, हेडला प्रॉपरली स्लोली पुलअप करणार, ओके. प्रॉपरली चीन त्याचा आहे, डिफिकल्टी फॉर स्वेपिंगसाठी आपण पेरनियम करणार, आणि मेकॅनिझम ऑफ लेबर आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार, ओके. रोल ऑफ नर्स काय,
रिमेन करायचे, क्लॅम्प करायचे प्रॉपरली, इपिझोमोटॉमी त्या ठिकाणी आपल्याला करायची. ओके, ॲक्वार नीड असेल तर करू शकतो. अप्लाय करणार आपण सुप्राबेबिक प्रेशर त्या ठिकाणी. ट्राय टू रोटेट करणार आपण शोल्डर बेबीचं फॉर द डिलिव्हरीसाठी. पोझिशन प्रोव्हाइड करणार मदरला फ्रॉम स्ट्रेट लाईन डाऊन मध्ये. ओके, त्यानंतर कॉल फॉर मेडिकल हेल्पसाठी. ओके, मॅक रोबोट पोझिशन ही प्रोव्हाइड करतो आपण फॉर द शोल्डर डिस्क्लोजरसाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, ॲम्नियोटिक फ्लूइड एम्बोलिझम असेल, कंडिशन कोणते कोणते असतात ॲम्नियोटिक फ्लूइड एम्बोलिझममध्ये? मॅटर्नल सर्क्युलेशन व्हाया युटेरस, प्लासेंटल साईट. ओके, फॉर्मिंग अँड एम्बोलिझम. ओके, एम्बोलिझम होणार त्या ठिकाणी मदरच्या युटरसमध्ये. ओके, फॉर द रेस्पिरेटरी डिस्ट्रेस त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो आणि मदरची पण डेट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. सो फॅक्टर्स कोणत्या कोणत्या पुट होणार? रॅपिड और प्रेसिपिटेटिंग लेबर असेल, त्यामध्ये मल्टीपॅरिटी असेल, ॲडव्हान्स मॅटर्नल एज असेल इंक्रीजिंग 35 एजच्या वरती. ओके, ओव्हर स्टिम्युलेशन्स असेल ऑफ युटेरस ड्रग्सबद्दल. त्यानंतर युट्राईन ट्रोमा आपल्याला बघायला भेटू शकतो मॅनिप्युलेशनसाठी. सिझेरियन सेक्शन त्या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, ॲबॉर्शन प्लासेंटा त्या ठिकाणी आपण करू शकतो, तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात ॲबॉर्शन प्लासेंटा आहे. ओके, सिझेरियन सेक्शन्स आहे, युटेराईन ट्रोमा असेल. ओके, त्यामध्ये साइन अँड सिम्पटम्स काय काय आपले? मॅटर्नलची रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होणार. ओके, डिस्पनिया होणार, सायनोसिस होणार, चेस्ट पेन होणार मदरमध्ये, कफ होणार. ओके, फॉर द पिंक स्पुटममध्ये. ओके, त्यानंतर हायपोटेन्शन त्या ठिकाणी होणार, टॅकिकार्डिया त्या ठिकाणी बघायला भेटणार, शॉक बघायला भेटणार मदर्समध्ये आउट ऑफ द प्रपोर्शन्स टू ब्लड लॉस, वॉमिटिंग असेल, कन्व्हल्जन अँड इमिडिएटली प्रेसबोर्डसिंग कोलॅप्शन त्या ठिकाणी आपल्याला होणार मदरमध्ये. डायग्नोसिस काय होणार? डिफिकल्टी टू डायग्नोसिस इमिडिएटली, usually confirmed by the detections of amniotic fluid and the blood and the post-mortem examinations of the lungs. Okay, मॅनेजमेंट काय करणार आपण? कॉल फॉर हेल्प, मेडिकल हेल्पसाठी असिस्ट करणार आपण इमिडिएट रिससिटेशन ऑफ मदरमध्ये. प्रिपेअर करणार फॉर इंट्युबेशनसाठी, मेकॅनिकल व्हेंटिलेटर आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो मदरला. अरेंज करणार आपण आय व्ही फ्लुइड्स असेल ते. ओके, ॲज पर ड्रग्स अँड द ॲम्निओफिलिन ड्रग्स. ओके, त्यानंतर आपण युरिन कॅथेटर अप्लाय म्हणजे इन्सर्ट करणार. ओके, आवरली आपण आउटपुट त्या ठिकाणी चेक करणार. ओके, 100% ऑफ ऑक्सिजन सॅच्युरेशन प्रोव्हाइड करणार आपण फेस मास्कने 8 to 10 लिटर पर मिनिटमध्ये. ओके, प्रिपेअर करणार आपण बर्थ एमर्जन्सी. ओके, मॅटर्नल कंडिशन जर का स्टेबलाइज झाले सो त्या ठिकाणी आपण डिलिव्हरी करू शकतो. मेंटेन करणार आपण प्रॉपर रेकॉर्ड अँड रिपोर्ट. ओके, रोल ऑफ नर्स काय? इनिशिएट असिस्ट करणार आपण, रिससिटेट करणार मदरला आफ्टर साइन ऑफ रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असेल तर. मॉनिटर करणार आपण मॅटर्नल आणि फिटल कंडिशन्स. ओके, मॅटर ऑफ हॉटेल सायन्स असेल आणि ते अदर्स. प्रिपेअर करणार आपण एमर्जन्सी बर्थ असेल जर का मदर स्टॅबलाइज झाले आफ्टर दॅट. ओके, प्रोव्हाइड करणार आपण इमोशनल सपोर्ट फॉर द मदर अँड फॅमिली मेंबर्स फॉर द कीप इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड. शॉक हा एक आहे एमर्जन्सी ऑब्स्टेटिकल. त्यानंतर कंडिशन लाईक कोलॅप्स टू फेल्युअर द मदर सर्क्युलर सिस्टीम टू मीट द बॉडी नीड फॉर ऑक्सिजन, न्यूट्रन अँड द रिमूव्हल ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस. ओके, कॉजेस काय? हिमोरेजमुळे होऊ शकतो, नॉन हिमोरेजिक शॉक कोणते कोणते, ट्रोमा असेल, प्रोनाम लेबर असेल. ओके, सायकोलॉजिकल डिस्ट्रेस असेल, फ्लूइड लॉस असेल, स्पेक्टिसेमिया असेल, पल्मोनरी एम्बोलिझम असेल, फॉलोइंग नॉर्मल लेबर असेल. साइन अँड सिम्पटम्स काय? ग्रेश ब्ल्यू पेल करलची स्किन होणार, त्यामध्ये कोल्ड आणि क्लॅमी स्किन होणार, शिवरिंग होणार त्या ठिकाणी, ड्राय माउथ बघायला भेटणार आपल्याला मदर्समध्ये. रॅपिड ब्रिदिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते फॉर द वर्सनिंग ब्रिदिंग. ओके, कंडिशन त्या ठिकाणी आपण बोलू शकतो अनकॉन्शियस मदरमध्ये. ओके, बीपी ही नॉर्मल असणार आहेत पण आफ्टर काही 40% ऑफ व्हॉल्यूम हा कमी झाल्यामुळे काय होणार? बीपी ही नॉट प्रॉपरली असणार. ओके, रॅपिड वीक पल्स असणार आहेत. पल्स कसे असणार आहेत? वीक असणार आहे. स्किन कशी असणार आहे? फ्लश असणार आहे. डिक्रीज युरिन आउटपुट त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे आपल्याला. पायरेक्झिया आणि सब नॉर्मल टेम्परेचर म्हणजे की इन्क्रीजिंग टेम्परेचर असेल किंवा ॲबनॉर्मल टेम्परेचर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. मॅनेजमेंट काय करणार आपण? मेंटेन एअरवे त्या ठिकाणी ठेवणार आपण. स्टार्ट रिससिटेट ठेवणार आपण मदरला इमिडिएटली. रिप्लेस करणार ऑल फ्लुइड्स आणि स्टार्ट आय व्ही प्रोव्हाइड करणार आपण, ॲडमिनिस्टर करणार. ऑक्सिजन सुद्धा ॲडमिनिस्टर करणार. रेकॉर्ड इंटेक आउटपुट चार्ट त्या ठिकाणी आपण ठेवणार. रोल ऑफ नर्स काय? आपल्याला 15 मिनिट्सपर्यंत आपल्याला फिटिंग हार्ट रेट साऊंड रेग्युलरली चेक करायचे, डिटेक्ट करायचे आपल्याला मदरमध्ये साइन ऑफ शॉकचे असेल. ओके, ते त्यानंतर मेंटेन एअरवे असेल. ओके, फूट एंड जो आहे तो आपण राईज करू शकतो म्हणजे वरती घेऊ शकतो. त्यानंतर फ्लूइड लॉस असेल तर आपण आय व्ही इन्फ्युजन करू शकतो. मेडिकल हेल्थसाठी आपण कॉल करू शकतो. ओके, प्रोव्हाइड करणार आपण गुड सपोर्ट, एन्करेजमेंट करणार इमोशनल सिक्युरिटीसाठी. मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी करू शकतो. ओके, सो आपली आजचा टॉपिक होता ऑब्स्टेटिकल इमर्जन्सीज.
सो या ठिकाणी कन्क्लुजन आहे की आपण डायग्नोस्टिक हेल्प करू शकतो मदरमध्ये स्मॉल फॅमिली नामसाठी. ओके ते. सो आजचा आपला टॉपिक हा संपलेला आहे. आपण बघितलं की ऑब्स्टेट्रिकल इमर्जन्सी प्लासेंटा प्रिव्हिया असेल, शॉक असेल, ओके, ॲब्रॉप्ट प्लासेंटा असेल, ओके. त्यानंतर अजून अंबलिकल कॉर्ड प्रोलॅप्स असेल. त्यानंतर ॲबनॉर्मल एम्बोलिझम असेल ॲम्नियोटिक फ्लुइडमध्ये असेल. ओके. सो या ऑल टाईपचे आपल्या ऑब्स्टेट्रिकल इमर्जन्सीज झाला, या इम्पॉर्टंट असतात तुमच्या एक्झाममध्ये येण्यासाठी. ओके. थँक्यू सो मच.